नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी. उच्च न्यायालयाचा दिलासा. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल ग्रॅच्युइटीचा फरक. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त झालेल्यांना लाभ. जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, शासनाने ग्रॅच्युइटीची 20 लाख रुपयाची मर्यादा 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचा GR काढला आहे. त्याला मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेत 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटीची 20 लाख रुपयांची मर्यादा लागू असावी अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत यावर याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत तसे निर्देश शासनाला देण्यात आले. यामुळे 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे. निवृत्त अथवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा सध्या 20 लाख रुपये आहे. किमान 5 वर्ष सलग नोकरी केलेल्यांना अथवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युइटीची 10 लाखाची मर्यादा 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार 10 लाखापर्यंत च्या ग्रॅच्युइटीवरील करमाफीची मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवण्यात आली. मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत होता. आता मात्र सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाही करमाफी मिळेल. केंद्र सरकारने यापूर्वी ग्रॅच्युइटी सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत सादर केले होते, मात्र त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते. 2017-18 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संमत झाले. ग्रॅच्युइटी ही कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगारावर आणि महागाई भत्त्यावर आधारित असते. कायद्यानुसार देय असलेली कमाल रक्कम 20 लाख आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम देण्यास परवानगी नाही. फरकाच्या रकमेसाठी हे करावे लागेल. मित्रांनो, कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ आस्थापनेत जाऊन तेथील पेन्शनची फाईल तयार करून AG ऑफिसकडे पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तिथे सर्व कागदपत्रे व पुरावे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीसाठी ही कागदपत्रे AG ऑफिसकडे पाठवण्यात येईल. तत्पश्चात मंजुरीनंतर फरकाची रक्कम पहिले कोषागारात आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या प्रक्रियेला साधारणतः महिना ते 3 महिने वेळ लागू शकतो, अशी माहिती राष्ट्रतुम नागपूर विद्यापीठातील निवृत्त उपकुलसचिव वित्त व लेखा विभाग BS राठोड यांनी दिली आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.